यानंतर नांदेडच्या मुखेड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। राजकीय स्वार्थासाठी जन्मदात्या पित्यानेच आपल्या चिमुकल्या मुलीची हत्या केली आहे। निवडणुकीत तिसरे अपत्य अडथळा ठरू नये यासाठी हे कृत्य केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। सुरुवातीला आरोपींना मुलीच्या मृत्यूबाबत चुकीची माहिती दिली होती, मात्र चौकशीत सत्य उघड झालंय। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय। एक धक्कादायक घटना आपण नांदेडमधील पाहतोय। मुखेड तालुक्यात ही घटना घडलेली आहे। जन्मदात्या पित्यानेच चिमुकल्या मुलीची हत्या केलेली आहे। अपकमिंग जनरल लोकल बॉडी इलेक्शंस में केरूर ग्राम पंचायत से सरपंच कॉन्टेस्ट करने के लिए 3 बेटे हैं तो डिस्क्वालिफाइड बोल के एक बेटे को कैसे तो भी निकाल देना बोल के एक बेटी को उधर से लाके इधर तेलंगाना में मार डाल दिया। इन्वेस्टिगेशन करते इसके पीछे और कोई दूसरा है तो भी उसके ऊपर भी केस रजिस्टर करके जेल को भी जाते। राजकारणाचं खूळ डोक्यात शिरल्याने राजकारणासाठी अनेक जण कुठल्याही थराला जातात आणि असाच काहीसा प्रकार नांदेडच्या मुखेड तालुक्यात घडलेला आहे। आपण सध्या आहोत मुखेड शहरात आणि याच ठिकाणी हे पांडुरंग कोंडामंगलेचं हे कटिंग सलूनचं दुकान आहे। या पांडुरंग कोंडामंगलेला 3 अपत्य होते आणि त्याला जवळच असलेल्या केरूर या गावचं सरपंच व्हायचं होतं। ओबीसीला आरक्षण त्या ठिकाणी सुटलेलं आहे आणि गावच्या सरपंच होण्यासाठी 3 अपत्य त्यातील एक अपत्य हे अडचण ठरत असल्याने त्याने आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलीची हत्या केलेली आहे। या मुलीला तेलंगणात नेऊन एका कॅलनमध्ये फेकून दिलं आणि तिची त्या ठिकाणी हत्या केलेली आहे। आणि या घटनेनंतर संपूर्ण मुखेड तालुका नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे आणि आरोपी पित्याला तेलंगणा पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्या घटनेचा तपास जे आता सुरू आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, मुखेड, नांदेड।